शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन केलं जातं, पण या व्यवसायासाठी कोणतीही अधिकृत नियमावली नव्हती. त्यामुळे पशुपालकांना फारसे शासकीय लाभ मिळत नव्हते. मात्र आता राज्यातील पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. अशा प्रकारचा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 76,41,000 पशुपालक कुटुंबांना होणार आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला आता कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आलाय. राज्यातील पशुपालकांसाठी हा मोठा निर्णय आहे. त्याचा लाभ राज्यातील सुमारे 76,41,000 पशुपालक कुटुंबांना होईल. राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा 12% आहे. कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नात पशुजन्य उत्पन्नाचा वाटा 24% आहे. दुग्ध उत्पादनात राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे 7,700 कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे, असं पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. नव्या निर्णयानुसार पशुपालन व्यवसायासाठी कृषी वर्गवारीप्रमाणे वीज आकारणी करण्यात येईल. तसंच पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या खेळत्या भाग भांडवलासाठी व्याजदरात 4% पर्यंत सवलत देण्यात येईल. तसंच कुक्कुटपालन आणि इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलर पंप किंवा सोलर संच उभारण्यास सवलत दिली जाईल, असंही मंत्री मुंडे यांनी सांगितलं.